म्यूट केलाय आम्ही ठीक आहे चालेल आपण स्टार्ट करू. सोशल मीडिया मार्केटिंग नावाचं आपण काय करतोय चॅप्टर चालू करतोय. मग सोशल मीडिया म्हणजे काय? समाज माध्यम. समाजपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करतो? सोशल मीडियाचा वापर करतो. मग समाज माध्यम म्हणजे काय? समाजपत्र तुम्ही ऐकलेले? समाजपत्र म्हणजे काय? न्यूजपेपर. मग लोकमत आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे. तसंच की आपल्याला आता सोशल मीडिया शिकायचं आहे. सोशल प्लस मीडिया. मीडिया म्हणजे काय? माध्यम. आणि सोशल म्हणजे काय? समाज. समाज समाजापर्यंत तुमची इन्फॉर्मेशन पोहोचवण्याचं माध्यम म्हणजे काय? समाज माध्यम. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते समाज माध्यम येतं? किंवा आपण इंग्लिशमध्ये जर विचारलं तर त्यांना आवाज थोडा कमी करायला लावला ते. तर मग समाज माध्यम कोणते कोणते आहेत किंवा सोशल मीडिया कोणते कोणते येतात? तर इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, टिंडर. अजून कोणतं येतं? भरपूर सारे येतं. टेलिग्राम आहे, टेलिग्राम पण आहे. तर असे वेगवेगळे काय असतात? चॅनल येतात. मग त्याच्यावरती इन्फॉर्मेशन टाकून ती लोकांपर्यंत पोहोचवायची. पण बिना कामांच्या लोकांपर्यंत जर गेले, जसं की साक्षीला काय डिजिटल मार्केटिंगचं काय गरजच नाही तिला करायची, मग तिच्यापर्यंत आपली ऍड जाऊन काय फायदा आहे का? तिला जर आपली ऍड दिसली तर काय होणार? उगाच पैसे जाणार. दिसेल प्रीमियम घेऊन टाका. स्क्रीन का दिसत नाही? तुम्हाला एकट्याला दिसत नाही का? सगळ्यांना दिसत नाही. सर आपण ते फ्री यूज करतोय. बाकीचे तर दिसतात. स्क्रीन नाही दिसत आहे सर. त्यांची ओपन स्टार्टिंगला दिसते सर आणि परत दिसत नाहीये. फक्त स्टार्टिंग दिसते नंतर नाही दिसत. दिसेल बघू आपण. मागच्या आठवड्याची पण सर अशीच आहे. नाही मग हित का दिसते अशी स्क्रीन? इथेच दिसते, पुढे दिसत नाही. ते खूपच स्लो दिसते. का दिसते तसं? ठीक आहे आपण चेक करू. सर ते सगळं म्हणजे स्टडी मटेरियल सगळं इथं समजतं, नंतर घरी गेल्यानंतर मला देऊ ना ते, परत रेकॉर्ड करून देऊ आपण स्पेशली. तुला दिसते का? पुढे स्क्रीन स्टार्टिंग दिसते फक्त. 28 दिसते मला. 28 पुढे करणार जरा स्क्रोल. दिसते का? स्क्रीन दिसते. हा मग ते तुमचंच प्रॉब्लेम असेल मोबाईलची सेटिंग बिटिंग. ते परवाचं लेक्चर आहे. परवाच आहे का हे? हा हे कालचं आहे आता तुम्ही दुसरा ते परवाचं मे बी ड्राफ्ट मध्ये गेलेलं दिसत नाहीये. आणि दुसरं वाला बघत असताना तुम्ही. ठीक आहे चालेल, काय प्रॉब्लेम नाही. जीवनात अशा घडामोडी होतात म्हणून न्यूज बनतात. न्यूजच्या मीम्स होतात. दिसतंय ना आता? मी दिसतोय का त्याच्यात? नाही दिसत ना. काय करतोय आपण? फेसबुक मार्केटिंग, इंस्टाग्राम मार्केटिंग, सोशल मीडियावरती आपल्याला काय करायचं? ऍड रन करायचं. सोशल मीडियाला आपण आता ह्याच्यामध्ये कसं केलं? सर्च इंजिन मध्ये आधी आपण काय शिकलो? सर्च इंजिन शिकलो. सर्च इंजिन काय असतं हे शिकलं. मग तुम्हाला विचारलं व्हॉट इज सर्च इंजिन, तर तुम्ही लगेच सांगितलं सर्च इंजिन म्हणजे काय? जिथं आपण क्वेरी टाईप करतो आणि इन रिटर्न्स आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते, त्याला सर्च इंजिन बोलतात. मग नंतर आपण पाहिलं सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? आपल्या वेबसाईटला एक नंबरला घेऊन येण्यासाठी काय करणं? प्रोसेस करणं, आणि प्रोसेस करून आपली वेबसाईट एक नंबरला आणणे. त्याला आपण काय म्हणतो? इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग आवर वेबसाईट, वेब पेजेस, ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पेज.
त्याला आपण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन पाहिलं. पण आपण सर्च इंजिन मार्केटिंग पाहिलं का? नाही. सर्च इंजिन मार्केटिंग काय केलं? पेड ॲड रन करून लोकांपर्यंत पोहोचलो. तर तसंच आपल्याला सोशल मीडिया पहिल्यांदा काय पाहिजे? ऑप्टिमायझेशन पाहिजे. नंतर काय पाहिजे? सोशल मीडिया मार्केटिंग पाहिजे. नंतर काय पाहिजे? सोशल मीडिया मार्केटिंग, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि सोशल मीडिया मार्केटिंग. मग सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? आपल्या सगळ्या गोष्टी अप टू द मार्क असणे. म्हणजे एक रिझन, हा दररोज क्लासला येतोय, त्याच्या मागचं काय रिझन आहे? मी चांगला शिकवत असेल किंवा त्याला करिअर कशात तरी करायचं असेल म्हणून तो दररोज क्लासला येतोय. म्हणजे काहीतरी रिझन असणार. जर माझं एखादी ॲड असेल किंवा माझं एखादी पोस्ट असेल तर ते पोस्ट पाहून लोकांनी काय करणं? कॉल करणं. काय रिझन आहे मला कॉल करायचं? पोस्ट आवडली म्हणून कॉल केला किंवा त्याच्यातलं लिहिलेलं काहीतरी आवडलं म्हणून त्यांनी मला कॉल केला. तर ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? तुमच्या सोशल मीडियावरती पोरं येतात, लोक येतात आणि आल्यानंतर ते काय होतात? अट्रॅक्ट होतात आणि नंतर तिथून काय करतात? कॉल करतात किंवा डायरेक्ट ऑफिसला व्हिजिट करतात. मग काय रिझन असेल ते लोक इथे यायचं? इथे लोक येण्याचं रिझन काय? एक तर काय प्लेसमेंटचे फोटो दिसतात म्हणून येतात. दुसरं काय दिसतात? टेस्टिमोनियल दिसतात म्हणून येतात. तिसरं काय दिसतात? काहीतरी कारण असेल, व्हिडिओज वगैरे दिसतात म्हणून ते इथे येतात. पण जर तिथं जर ते मिनिंगफुल इन्फॉर्मेशन जर दिसली नसती तर मग काय होतंय? येतील का ते? आपल्या वेबसाईटवरती किंवा आपल्याला कॉलच नाही येणार. म्हणजे काहीतरी रिझन असलं पाहिजे की लोकांनी इथपर्यंत येण्याचं. मग तशा प्रकारे आपल्याला काय करावं लागेल? कंटेंट तसं बनवावं लागेल किंवा पेजला तसं फॉलो करावं लागेल आपल्याला. आपले जर 2च फॉलोअर असते, मी आणि साक्षी, तर तुम्ही अरे म्हणते या 2च फॉलोअर्स येतात म्हणजे हे काय फेक पण असू शकतं, त्याला डिस्प्ले पिक्चर नसता, तर ट्रस्ट बसला असता का? मग आपल्याला ऑप्टिमायझेशन मध्ये लोकांना ट्रस्ट बसवायला लावायचा. म्हणजे गुगलवरती सर्च करून किंवा कोणीतरी रेफर, आता जसं की ह्याच्या मित्राने काय केलं, इंस्टाग्रामचं पेज ह्याला पाठवलं, बरोबर आहे. त्याने ते इंस्टाग्राम पाहिलं, त्याला चांगलं वाटलं, त्याला ट्रस्ट बसला म्हणून ते लोक ऑफिसला व्हिजिट आले. मग आता जर आपलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेसचं जर पेज असेल कोणतं, बरोबर आहे, कोणतं पेज असेल आणि ते जर लोकांना दिसलं, आता इथं फेसबुकचं पेज आहे, हे लोकांना दिसलं, रेटिंग 5ची म्हणून क्लिक केला. काय रिझन होतं क्लिक करायचं? रेटिंग 5ची होती म्हणून दिसलं आणि त्याला एक डिस्क्रिप्शन लिहिलं होतं. काय टाकलं होतं? अवॉर्ड विनिंग डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग सेंटर, 100% प्लेसमेंट गॅरंटी, असं लिहिलेलं आहे म्हणून काय केलं? क्लिक केलं. नंतर परत काय? वरती मी काय केलं? मुली दिसल्या म्हणून वरती स्क्रॉल केलं. तर इथं 92 फॉलोवर येतं, 8 फॉलोवर येतं, चांगले फॉलोवर येतं का कमी येतं? बरं ठीक आहे, कमी फॉलोअरच आहेत पण खाली गेलो, स्टाईल दिसली, स्माइल दिसली म्हणून अजून खाली केलं. इथं मला काय दिसलं? प्लेसमेंटचा फोटो दिसला, नंतर एवढे लोक दिसले, नंतर ह्याचा इंटरव्ह्यू दिसला, परत ह्या दिसल्या. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतात का? हा, मग इथं तुम्ही सांगा, एवढे अट्रॅक्टिव्ह आहे, बरोबर आहे, एवढे काय आहे? इथे सगळ्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह दिसतात. ह्याला पण पॅकेज भेटले, ओपनिंग पण आहे, आवड पण भेटलाय, एवढे लोक प्लीज झालेत, ह्याला 12 लाखाचं पॅकेज भेटले म्हणून तुम्ही पण आलात ऑफिसला व्हिजिट करायला. आणि मग इथे येण्याचं रिझन काय? एकदम अप टू द मार्क. इथं जर 2च पोस्टर असते, 2च पोस्ट असते तर झालं असतं का? मग कसं करायचं?
ऋत्विक शिंदे इम्पोर्ट ABK मध्ये प्लेस झाले डिजिटल मार्केटिंगमध्ये. ही मंजुषा पण डिजिटल मार्केटिंगमध्ये प्लेस झाले. हे ओपन आहे प्लंकमध्ये प्लेस झालाय डिजिटल मार्केटिंग अनालिस्ट. बरोबर आहे. आता खूप लोक होते आपल्याला डिजिटल मार्केटिंगचे, डेटा अनालिटिक्स पेक्षा पण आपली डिजिटल मार्केटिंगची पोरं होती. पण काय केलं आपण, बंद केलं डिजिटल मार्केटिंग शिकवणं. बरोबर आहे. आपल्याकडे आपण कशा फोकस केला मग, डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्स मध्ये. मग डेटा सायन्सचे आपल्याकडे आता 1000 लोक आहेत आणि डिजिटल मार्केटिंगचे किती इथं 5 लोक आहेत. असा रेशो उलटा झाला. कुछ पाने के लिए कुछ खाना पड़ता है या खोना पड़ता है. पण परत मग मला वाटलं आता चालू करावं, आहे वेळ आपल्याला तर. बरोबर आहे. म्हणून आता चालू केलं. परत मग आपण काय केलंय, ऍडमिशन करायला सुरुवात केली. हे दिसते अकाउंट झालं. सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, अप टू द मार्क असणे. काय असणे, मला नाही समजलं इकडं कसं काय म्हणजे पोस्ट केली. कोणाकडे दिलं होतं का? पोस्ट टाकून मोकळे झाले तिथं पोरं. नाही तर डिलीट व्हायचे दुसरीकडूनच. माझं पर्सनल अकाउंट आहे, ह्याच्यातच पोरांनी पोस्ट टाकली. समजलं का, काहीतरी चुकलंय म्हणून तिकडून त्यांनी इंस्टाग्राम ओपन केला असेल. हे पर्सनल अकाउंट आहे तर इथं पर्सनलच कंटेंट पाहिजे. बरोबर आहे. दुसरं कंटेंट टाकून उपयोग आहे का, मग कशाला टाकायचं. हे माझं अकाउंट आहे. ठीक आहे, अकाउंट. पण तुम्ही इंस्टाग्रामवरती का गेलात, तिकडं फेसबुकच्या पेजवरती का गेलात, तुम्हाला सापडलं म्हणून गेलं किंवा कोणीतरी रेफर केलं. पण ते पेज तुम्हाला चांगलं वाटलं, त्याला कव्हर फोटो पण होता, त्याला लोगो पण होता, म्हणून तिथं खाली कॉन्टॅक्ट नंबर पण होता सगळ्यावरचं. जर तुम्हाला सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन करणे म्हणजे काय करणे, सगळ्या गोष्टी अप टू द मार्क असणे. लोक आले, आता त्यांना पेज पण आवडलं, पण तिथं काय नव्हतं, जर कॉन्टॅक्ट नंबरच नसता किंवा डिरेक्शन नव्हतं किंवा ऍड्रेस नाहीये, तर मग लोक काय करतील, व्हिजिट करतील का आपल्या ऑफिसला, का नाही करणार. इथं ऍड्रेस पण दिलाय, कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय, इंस्टाग्राम पण दिलाय, व्हिडिओ पण आहेत, सगळ्या गोष्टी. म्हणून लोक काय करतील, जास्तीत जास्त व्हिजिट करतील किंवा लोकांना आवडेल. पण फॉलोअर्स कमी इथं, पण आता फेसबुक आउटडेटेड झाले, त्याच्यामुळे 92 फॉलोअर्स हे इंस्टाग्रामच्या 9000 फॉलोअर एवढे इक्विव्हॅलेंट आहेत. काय काय लोकांचे 10,000 20,000 फॉलोअर येतात, तरी पण 2 आणि 3च लाईक येतात. फेसबुकला जास्तीत जास्त 10च लाईक येतात. तर तुम्हाला काय करायचंय, सगळ्या गोष्टी काय करणं आहे, अप टू द मार्क करणं खूप गरजेचं आहे. त्याबद्दल सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. पहिली तर गोष्ट काय करणं आहे, तुम्हाला पेज क्रिएट करता येईल, कोणाला काही प्रॉब्लेम नाही पेज क्रिएट करायला का, परत एकदा सांगावं लागेल. पेज क्रिएट करायचं, बोला मित्रांनो, माहिती पेज क्रिएट करणं कसं क्रिएट करायचं सांगा. मग कुठं जाऊ पेज क्रिएट करायचं सांगा, तुम्हाला माहिती आहे का, तुला माहिती स्वराज, तुम्हाला माहिती असेल कुठं जायचं, पेजमध्ये कुठे पेज, कुठे पेज सी मोर कुठं दिसतच नाही मला. मग जीवनात अशा गोष्टी होतात. पेज कसं क्रिएट करायचं सांगा. सेटिंग मधून फक्त सेटिंगच केली जाते. पेज वरतीच आहे ना, बाहेर आहे. बरोबर आहे. आता दुसरं कोणाचं अकाउंट आहे का इथं, दुसरं आहे का कुणाचं अकाउंट, मी ते बोलतोय. कुणाकडे आहे का फेसबुकचं अकाउंट, तुझ्याकडे कसं करायचं, ठेवून असलं तरी देत नाही. तुमचे मेसेज नाही बघणार आम्ही. कंटेंट कंटेंट दिसेल तिकडे.
कंटेंट नाही बघत आम्ही, डोळं दाखवून सर घ्यायचं. माझं नाही. मी माझं अकाउंट दाखवतोय, काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे. पेज क्रिएट करायचं मी तुम्हाला 2 शब्दात सांगतो. सी मोर मध्ये जायचं. सी मोर मध्ये तुम्ही जर गेलात तर पेज वरती जायचं आणि पेज वरती काय करायचंय, क्रिएट न्यू पेज. क्रिएट पेज केलं तुम्ही, जसं आपण NMD फिटनेस आणि झुंबा क्लास त्या दिवशी केलं होतं, असं पेज होणार. त्याला कव्हर फोटो टाकलाय, पण कव्हर फोटो हा किती साईज असली पाहिजे सांगा तुम्ही? लिहून नाही घेतलं, एवढी मोठी बॅग आणली, तिथं काहीतरी यूज करा. देवाने पेन कशासाठी बनवलाय? पेन देण्यासाठी असतो. मोबाईल आहे नसेल. पेन म्हणजे काय? दुःख, दर्द. आपण नाही म्हणत किती पेन झाला मला चलून चलून. हा पेन वेगळा आणि तो पेन वेगळा. मग ते लिहिण्यात तुम्हाला मग कसं 1250 × 650 काय आहे? पेज साईज. पेज साईज नाही, कव्हर फोटो साईज. आणि हे जे मांजराचा फोटो दिसतोय त्याची साईज किती आहे? कव्हर फोटो नाही, तो डिस्प्ले पिक्चर आहे. कोण आहे? त्याचा फोटो किती असला पाहिजे, त्याची साईज 360 × 360, तरच ती चांगलं दिसेल. 360 × 360. पिक्सल इमेज जी असते ती पिक्सल मध्ये असते. आता साक्षीला मी सांगितलं तो काय बनव, एक प्लेसमेंट झाले त्याचं पोस्टर बनव. त्याची साईज काय सांगितली? 1080 सांगितली होती, पण ही चुकीची साईज आहे. 1080 × 1080 नाही, ही झाली 1080 आणि ही झाली 1350. मग ही जर आता मी इंस्टाग्रामवरती टाकायला गेलो तर हे साईट कट होणार, बरोबर आहे? सपोज मी आता स्टोरी ठेवायला गेलो, स्टोरीवरती कसं व्हर्टिकल हॉरिझॉन्टल असतं का व्हर्टिकल असतं? स्टोरीमध्ये कोणतं साईज असली पाहिजे? 1350 किती असली पाहिजे? 1080 आणि ती अशी, आणि नंतर खाली हॉरिझॉन्टल कशी असते? 1350 असली पाहिजे. आता जर हा फोटो एवढाच फोटो कट केला आणि तो जर स्टोरी टाकला तर वरून ब्लॅक खालून ब्लॅक दिसेल. हॉरिझॉन्टल लँडस्केप फोटो जर असेल तर दिसतं. मग त्याच्यामुळे इम्प्रेशन चांगलं पडतं का? नाही पडणार. मग त्यामुळे तुम्ही कशासाठी पोस्टर बनवतात? तुम्ही इंस्टाग्रामसाठी बनवतात का फेसबुकसाठी बनवतात का लिंक्डइनसाठी बनवतात का कव्हर फोटो बनवतात का यूट्यूबचं पोस्टर बनवतात का थंबनेल बनवतात? त्याची साईज माहिती असली पाहिजे. यूट्यूबचं जर थंबनेल असेल तर त्याची साईज असते 1250 × 650. ह्याची जर असेल तर एकतर 1250 × 850. समजलं? 1250 × 850 ची ह्याला एकदम अप्रोप्रिएट बसते. आता हे केलंय, इथं बघा ॲड्रेस अप्रोप्रिएट नाही म्हणजे ऑप्टिमायझेशन तुमचं व्यवस्थित नाही. कॉन्टॅक्ट नंबर आहे, नंतर खाली पोस्ट नाही. एवढं जर पोस्टर बघून फिटनेसचे क्लास लावेल का कोण आपल्याकडे? मग हे ऑप्टिमायझेशन व्यवस्थित नाही. आता ह्याचं जर आपल्याला काय करायचं, ऍक्सेस कोणाला द्यायचे? दुसऱ्यांना द्यायचे, प्रतिभाला द्यायचे किंवा तुम्हाला द्यायचे. तर मी देऊ शकतो का? कसे द्यायचे सांगा तुम्ही? प्रॅक्टिस करताय का तुम्ही? का बरं? कसे द्यायचे ऍक्सेस? कुठं जायचं आता ऍक्सेस द्यायला? पेज क्रिएट करायला येईल ना का? सांगू मी एकदा परत? येईल ना तुम्हाला? एकदम सिंपल आहे. कशामध्ये जायचं? पेज मध्ये जायचं. हे दिसतंय ना, हे सी मोर मध्ये जायचं. सी मोर मध्ये गेल्यावर हे पेज दिसतंय का वरती? कुठं पेज? ह्या पेज वरती क्लिक करायचं आणि ह्या पेज वरती क्लिक केलं तुम्हाला इथं क्रिएट न्यू प्रोफाईल द्यायचं. मग नाव टाकायचं, कॅटेगरी टाकायचा, कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, ॲड्रेस टाकायचा, नेक्स्ट टाकायचा, कव्हर फोटो सिलेक्ट करायचा, प्रोफाईल फोटो सिलेक्ट करायचा, नेक्स्ट करायचं, स्किप करायचं, नेक्स्ट करायचं, झालं तुमचं पेज. एवढीच काय प्रोसिजर आहे. आता मी इथं पेजवरती का अकाउंटवरती? अकाउंटवरती आता तरी आता कुठे? पेजवरती. कसं समजलं?
जो दिखता है वो होता नाही. अकाउंट मधून पेज ओपन केले. अकाउंट मधून काय केले? पेज होतं. इथून मला ऍक्सेस द्यायचे तुम्हाला, कसं देणार? देता येतील का ऍक्सेस इथून? मी आता कुठे? अकाउंट वरून आहे. अकाउंट वरती. मग अकाउंट वरून मी पेजचे ऍक्सेस कसे देणार? पेज वरती जावं लागेल. मग पेज वरती जाण्याची प्रोसेस कशी आहे? पेज वरती जायचंय. मग इथे स्विच दिसते का? स्विच करायचंय. मी आता कुठे जाणार आहे? पेज. झालं पेज वरती. आता कुठे आहे? कसं समजलं? इथं बघायचं साईडला या लोगोवरती. मला तर माझ्या अकाउंट वरती जायचं किंवा दुसऱ्या प्रोफाईल वरती जायचंय. इथं किती पेजेस आहेत? इथं मला कॅटलिस्ट वरती जायचं. इथं क्लिक करा. मला स्विच अकाउंट करायचंय किंवा मला NMD ब्युटी पे मध्ये जायचंय, NMD प्रायव्हेट लिमिटेड सिनेक्राफ्ट वरती जायचं. इथून क्लिक करा. तर काय होणार? आपण तिथे जाऊ शकतो. एवढं जर बघितलं 0 फॉलोअर 0 लाईक, लोक काय करणार? ट्रस्ट नाही बसणार. पहिले म्हणजे ऑप्टिमायझेशन करायचं. मग फॉलोअर वाढवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ह्याचा आन्सर कोण देईल? ऑप्टिमाइज का करायचं? डेली कंटेंट पोस्ट करा. मुलगा जन्मला लगेच पळायला शिकतो का? काय करतो तो आधी? नंतर थोडीशी प्रॅक्टिस, हाताला धरून चालतो. नंतर मग तो पळतो. नंतर पळून जातो. असंच होतं ना? मग तुम्ही सांगा, आता तुमचं 0 फॉलोअर आहेत, मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? हा फॉलोअर कसे वाढवणार? प्रोसेस आहे. कंटेंट टाकावं लागेल. कंटेंट म्हणजे काय? एकतर इमेज टाकावं लागेल, व्हिडिओ टाकावं लागतील किंवा मग रायटिंग मध्ये पण टाकावं लागेल. 5 लोकांना गेलं तर त्याच्यातले 4 लोकांना आवडणार नाही. एकाला आवडलं तर तो काय करेल? त्याला फॉलो करेल. परत अजून टाकलं, अजून लोकांकडे जाईल. 100 पोस्ट टाकल्या, 100 लोकांकडे जाईल. त्याच्यातले 10 लोक फॉलो करतील. असेच वाढतील कंटेंट टाक करून. थोडं वाढत जाईल. एकाच वेळेस वाढेल का? तसं आपल्याला एकदम चांगल्या प्रकारचे कंटेंट टाकावं लागतील. मग तुमचं पेज फिटनेस रिलेटेड आहे आणि तुम्ही अंबानीची स्टोरी शेअर करता, चालेल का? अंबानीची फिटनेसची टाकली तर चालेल. पण तुम्ही जर दुसरा कंटेंट टाकला, कॅटेगरी जशी तसेच आपल्याला एक निश सिलेक्ट करावं लागते आणि त्या रिलेटेडच आपण काय करतो? पोस्टर काय करतो? त्याच्यामध्ये टाकतो. ठीक आहे? हा, पेज काय? पेज हेल्थ. म्हणजे पेजची हेल्थ कशी आहे आता सध्या? फेअर आहे माझ्यासारखी. माझा कलर कसा? फेअर आहे का हँडसम आहे? तर हे अजून जर टाकलं तर हे कसं येतंय? आता ऑरेंज झोन मध्ये आपण, येलो रेड झोन मध्ये का आपण? म्हणजे आत्ताच तयार केलंय त्याच्या दृष्टीने ओके. पण जर तुमचे फॉलोअर पण चांगले आहेत, कंटेंट पण जास्त टाकलेले आहेत, तर इथं ग्रीन टिक केलं. त्याला बोलतात हेल्थ. तुमच्या पेजची हेल्थ कशी आहे? ICU वरती आहे का? कशावरती? किती ग्रो होऊ शकतं ते? पोस्ट जास्त नाही टाकल्या म्हणून ते फेअर आलेले. समजलं? आता तुमच्या कुठं अकाउंट वरती निसता असेल तुमच्याकडे फक्त जर अकाउंट असेल तर तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट रन करू शकता का? पेज असेल तर ठीक आहे. आता मी काय केलं, ह्याच्यावरती आता फिटनेसचं काय केलं? ऍड रन केला आणि फिटनेसची ऍड रन करून काय केलं? ते दिसली ऍड. तर तुम्ही येणार का माझ्याकडे फिटनेससाठी इन्क्वायरीला? नाही. का नाही येणार? फॉलोअर्स नाहीये, पोस्ट टाकले नाहीये. बरोबर आहे. मी इथून तुम्हाला मेसेज केला, हाय हॅलो हाऊ आर यू, हाऊस गोइंग ऑन, कॅन आय गेट युअर कॉन्टॅक्ट नंबर. मला देता का तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर? का नाही देणार? एवढं भारी मांजराचा फोटो टाकलाय, देता का? का नाही देणार? फेक अकाउंट वाटतं.
मग बिझनेस म्हणजे काय? ट्रस्ट आहे. मग ट्रस्ट कसा बिल्ड होणार? फॉलोअर्स. पण एनएमडीच्या अकाउंट मधून मी जर काय केलं, मेसेज केला, तर लगेच मला नंबर देतात. कारण ते ट्रस्ट वाटतोय, 22,000 फॉलोअर येतं आणि चांगलं पण वाटतंय, म्हणून लगेच ते जेन्युइन आहे म्हणून नंबर देतात. दुसरं काय? निकेश आहे. कोण आहे निकेश? इथंच आहे. तो गेला बस स्टॉपवर, त्याने एका मुलीचा काय मागितला? कॉन्टॅक्ट नंबर मागितला. किती % प्रॉबिलिटी त्याला एखादी मुलगी नंबर देईल? देईल ना मुलगी नंबर त्याला, का नाही द्यायची? हा? तो आहे. तिथं जाऊन जर मागितला नंबर, मी जरी गेलो आणि एखाद्या मुलीला काय केलं, नंबर मागितला, तर ती चपलाने पण हाणू शकते. नाही हाणणार? एखादी नाही हाणणार, एखादी हाणू पण शकते. ते म्हणजे तुला कशाला नंबर लागतोय? देईल का नंबर? नाही देणार. का नाही देणार? कमी प्रॉब्लेम. असं कोणाला थोडी नंबर देणार. अननोन पर्सनला नंबर देत नाही, बरोबर आहे. पण माझ्या जागेवरती अक्षय कुमार गेला किंवा शाहरुख खान गेला तर, किंवा विराट कोहली गेला तर नंबर देईल का? देईल. का म्हणजे ते नोन पर्सन. पण त्या समोरच्या पोरीला माहिती की हे एनएमडीचा फाउंडर आहे, तर मग प्रॉबिलिटी 50% काय होणार? देणार. किंवा ती जर क्लासची स्टुडंटच असेल तर मग तर अजूनच देणार. ट्रस्ट बिल्ड होतोय म्हणून देणार. मग आपल्याला काय करायचं? ट्रस्ट बिल्ड करायचं आहे, तरच काय होणार? नंबर येईल. तुम्ही असंच डायरेक्ट. मग आता 90% लोक काय करतात, ज्यांना नॉलेज नसतं तसं, ते काय करतात माहिती का? आता जर सपोज आता इथं मी एनएमडी फिटनेस केलंय किंवा एखाद्याने नवीन टूर्स अँड ट्रॅव्हल स्टार्ट केला, ते काय करतात? फेसबुक, इंस्टाग्रामचं पेज क्रिएट करतात आणि त्यांना दम निघत नाही. मग काय करतात? ते डायरेक्ट ऍड रन करायला चालू करतात. मग जर तुम्ही डायरेक्ट ऍड रन करायला गेलात तर प्रॉब्लेम काय होणार? ते बोलतात आम्हाला डायरेक्ट लीडच आल्या पाहिजे. डायरेक्ट काय आल्या पाहिजे? लीड आल्या पाहिजे. म्हणजे आम्हाला ब्रँड अवेअरनेस नको, ब्रँड कन्सिडरेशन नको, आम्हाला काय आलं पाहिजे? डायरेक्ट लीड्स आल्या पाहिजे. मग डायरेक्ट लीड्स आणणं म्हणजे डायरेक्ट मुलीला प्रपोज टाकण्यासारखं आहे, बरोबर आहे. डायरेक्ट प्रपोज टाकला तर 99% काय होतं? रिजेक्टच होतं. घेतलाय अनुभव तुम्ही? नसेल तर घ्या. त्याच्यामध्ये आधी काय करावं लागतं आपल्याला? आधी काय करावं लागतं? पोस्टिंग नाही, आधी ओळख करावं लागते. फ्रेंडशिप करावं लागते. समजलं? मग सेम असा बिझनेस ओनरला आपल्याला सांगायचं की तुम्ही काय करा, आधी तुमचं सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन करा. काय करा? आपलं सोशल मीडिया ऑप्टिमाइज करा. सोशल मीडिया ऑप्टिमाइज केल्यानंतर तुम्ही ब्रँड अवेअरनेस करा. आणि ब्रँड अवेअरनेस केल्यानंतर, ब्रँड म्हणजे आता जर नवीन तुम्ही काय केलंय? क्लास चालू केलाय. कशाचा क्लास चालू केलाय? शास्त्रीय संगीताचा. तुमच्याबद्दल कोणाला माहितीच नाही, तर ते तुम्हाला नंबर देतील का? पण लता मंगेशकर किंवा उषा भोसले, आशा भोसले ह्यांनी काय केलं? क्लास चालू केला. तर नो नाही तर म्हणून काय? ट्रस्ट पण बिल्ड होईल. तर आधी आपल्याला काय करायचं? बिझनेस जर प्रोसेस जर करायची असेल तर आधी ब्रँड अवेअरनेस करायचं. काय करायचं? ब्रँड अवेअरनेस. तरच काय करायचं तुम्हाला? मार्केटिंगवरती. मग पहिली प्रोसेस काय असते? ऑप्टिमायझेशनची. म्हणजे तुमचं प्रोफाईल पिक्चर असणं, कॉन्टॅक्ट नंबर असणं, ईमेल असणं, ॲड्रेस असणं आणि इथं तुमचं कव्हर फोटो असणं. त्याला बोलायचं ब्रँड काय बोलायचं त्याला? ऑप्टिमायझेशन. आणि ऑप्टिमायझेशन झाल्यानंतर तुम्हाला डेली कंटेंट टाकावं लागतं. आता काही लोक काय बोलतात, सोशल मीडिया काय करावं लागतं? कॅलेंडर आपल्याला फॉलो करावं लागतं. मग सोशल मीडिया कॅलेंडर कसं फॉलो करणार आपण? बोला. सोशल मीडिया कसं फॉलो करणार आपण? सोशल मीडिया कसं फॉलो कॅलेंडर कसं फॉलो करणार?
सोशल मीडिया कसं फॉलो करणार आपण कॅलेंडर आधी बनवायला लागेल, हम्म. त्याच्यानंतर फॉलो करणार. हे काय दिसतंय? काय पण व्हिडिओ दिसतात. सोशल मीडिया काय आहे? सोशल मीडियाचं काय आहे? कंटेंट आहे. काय पण दिसू शकतो. पेज काय केलंय आपण? नवीन कंटेंट क्रिएट केलेलं आहे. पेज नवीन क्रिएट केलंय, तुम्हाला कोणते पण व्हिडिओ काय दिसणार? ऑटोमॅटिकली दिसायला स्टार्ट होणार. मूवी दिसतील, काय पण दिसेल. ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आता? जसं जसं आपण कंटेंट टाकत जाईल, कसा जसं जसं कंटेंट आपण त्याच्यामध्ये टाकत जाईल तसं तसं आपल्याला त्या रिलेटेड ऍडव्हर्टाइजमेंट दिसत जाईल. आता काय होणार? सगळं रॅन्डम कंटेंट दिसणार, कोणता पण. कारण त्यांच्याकडे आपले डिटेल आहे का? नाही, काय केलंय आपण? just पेज चालू केलं. जस्ट पेज चालू केलंय. कधी चालू केलंय? नाही, परवा 2-3 दिवस झाले. मग ह्याच्या रिलेटेड आपल्याला कोणता पण काय होईल? कंटेंट दिसेल. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्पॉन्सर ऍड पण दिसतात. म्हणजे आता ह्यांना एवढं पण माहित नाही की आपण चे का पुण्यातले आहेत का काय, तर तेच आपल्याला सगळं कंटेंट दिसेल आणि ह्याच्यामध्ये रॅन्डम ऍड दिसतील. आणि इथं काय दिलंय? स्पॉन्सर. काय दिसतंय ह्याच्यामध्ये? स्पॉन्सर्ड. हे काय? स्पॉन्सर्ड ऍड आहे. तर आपल्याला काय करायचं आजच्या लेक्चरमध्ये? ही ऍड कशी ही रन करायची. काय करायचंय? ही जी ऍड कशी तशी कंटेंट करायची. ऍड रन करायला सगळ्यात आधी काय असतं? एकतर व्हिडिओ किंवा पोस्टर लागतो. मग तुम्हाला पोस्टर किंवा व्हिडिओ बनवता आला पाहिजे. मी आता अकाउंटमध्ये का पेजमध्ये? पेजमध्ये. मी आता जर अकाउंटमध्ये गेलो, इथं काय माझं? अकाउंटमध्ये. मी जर आता अकाउंटमध्ये गेलो तर मला कंटेंट कोणता दिसेल? कोणता? हे सगळे कसे? माझ्या मित्रांनी जे पोस्ट टाकले किंवा मी ज्या पेजला फॉलो केलंय तर त्या रिलेटेड मला काय दिसेल? कंटेंट दिसेल. आणि मला पर्सनल अकाउंट वरती पण काय दिसतंय? ऍड दिसायला चालू झालं का? रिलेटेड ऍड दिसेल. कोणती? आता रिलेटेड ऍड दिसेल. मी कुठे? पर्सनल. पर्सनल अकाउंट मध्ये. आता हे काय केलेले? पोस्ट टाकलेले. तर हे जे पोस्ट दिसतात किंवा हे जे दिसतात ते काय? स्पॉन्सर्ड ऍड आहे. ऍड पण दिसतील, कंटेंट पण दिसेल. पण जर मी अकाउंट वरती जर आलो, अकाउंट वरती कोणता कंटेंट दिसणार आहे मला मॅक्झिमम? ज्याला मी फॉलो करतोय त्याचाच कंटेंट. मला असा वायफट कंटेंट दिसेल का? पेज मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे समजला? पेज वरती तुम्हाला काय पण दिसू शकतं. दिसू शकतं का? हो सर. डिफरन्स समजला? आता आपल्याला काय करायचं? काय करायचं? ऍड रन करायची. मग ऍड रन करायची तर अकाउंट मधून करू का पेज मधून करू? अकाउंट करून. काय करू? पेज वरून नाही का होत? फॉलोअर्स नाही नाही, कंटेंट टाकलं मी ते सांगतोय. अकाउंट वरती ऍड रन नाही होत. आपल्याला काय? माझं स्वतःचं अकाउंट मी का पोहोचू लोकांपर्यंत? मग माझं पेज दिसलं पाहिजे. माझं फोटो बघून काय करणार आहेत? आता लोक काय करतील? माझ्या अकाउंट वरती येतील, बरोबर आहे. आणि इथं अकाउंट वरती आल्यानंतर काय दिसते त्यांना? हे व्हिडिओ वगैरे दिसतात किंवा हे होते. मग ह्याच्यातून काय साबित होतंय? हे जर फोटो बघितले तर काय करणार आहे ह्याच्यात? काय करायचे फोटो बघून माझे? लाईक करून काय होणार आहे? मला काय भेटणार आहे लाईक करून? मला फोन फॉलो करून मला काय करायचं? बिझनेस करायचा आहे. मला ऍक्टिंग साठी ऍडमिशन करायचे. मग NMDचं पेज लोकांपर्यंत जाऊन काय फायदा आहे का? आपल्याला काय करायचंय? ते पेज सिलेक्ट करावं लागेल. मग मला आता ऍड रन करायची. मग ऍड रन करायची तर अकाउंट वरती ऍड कधीच रन नाही होत. काय झालं? अकाउंट वरती काय नाही होत? ऍड रन नाही होत. ऍड कुठे रन होती? पेजची. माझ्याकडे फक्त अकाउंट आहे. ऍड रन होईल का? पेज पण लागणार आहे मला. त्यासाठी पेज का क्रिएट केले? ऍड रन करण्यासाठी. मला फिटनेसचा क्लास काढायचा आहे म्हणून मी फिटनेसचं काय केलं? पेज क्रिएट केलं.
माझी स्पोर्ट अकॅडमी म्हणून स्पोर्ट अकॅडमीचं काय केलं, पेज क्रिएट केलं. माझे डिजिटल मार्केटिंग एजन्सी म्हणून डिजिटल मार्केटिंगचं मी काय केलं, पेज क्रिएट केलं. पेज क्रिएट झाल्यानंतर आता ते लोकांपर्यंत पोहोचवायचंय. मग पेज पोहोचतं का अकाउंट पोहोचतं? घरामध्ये लोक असतात, किती असतात? 10-15, 4-5. तुम्हाला पैसे लागले तर तुम्ही कोणाला मागतात? पप्पांना. बरोबर आहे. सेम तसंच आहे की अकाउंट म्हणजे काय? पप्पा. आणि पेज म्हणजे काय? मम्मी. मग आपल्याला काय आहे आता, ऍड रन करायची, मग पैसे लागणार आहेत. मग पैसे कुठून घ्यायचे? अकाउंट कडून. पैसे कुठून एक्झॉस्ट होतात? अकाउंट मध्ये होतात. मग पैसे कुठे टाकावं लागतात? अकाउंट मध्ये टाकावं. आणि ऍड कुठं दिसते? पेज मध्ये. तुला जर मुलगा झाला तर ते खर्चायला पैसे कोणाकडून घेणार? तुझ्याकडून घेणार. पण सांभाळणार कोण? बरोबर आहे. तर तसं आपल्याला काय करायचंय आता? ऍडव्हर्टाइजमेंट रन करायची. मग मी कुठे जाऊ? पेज वरती जा. पण आता मला म्हणायचं की अकाउंट वरून पण ऍड रन करता येते आणि पेज वरून पण काय करता येते? ऍड रन करता येते. मग इथं बघा 2 ऑप्शन आहेत. इथं म्हणजे ऍड मॅनेजर आहे. सी मोर मध्ये गेलं तर काय होतंय? ऍड मॅनेजर दिसतंय. जर तुम्हाला ऍड मॅनेजर मधून ऍड रन करायची तर कुठे जावं लागेल? अकाउंट मध्ये. पण आपण काय करू? ऍड ह्याच्यामध्ये जाऊन बघू. कशामध्ये? पेज मध्ये जाऊ. मी कुठे गेलो? NMD प्रायव्हेट लिमिटेडच्या पेज मध्ये गेलो. स्विच होतंय. आता मी काय करतो? सेम तसंच इकडे ऍड मॅनेजर आहे आणि ऍड सेंटर आहे. जर तुम्हाला ऍड काय करायची, ऍड सेंटर मधून रन करायची तर तुम्हाला पेज वरती जावं लागेल. आणि तुम्हाला जर ऍड मॅनेजर मधून करायची तर तुम्ही कुठून रन करू शकतात? ऍड सेंटर मधून पण करू शकतात आणि अकाउंट मधून पण करू शकतात. आता जर सपोज बघा, मी जर अकाउंट मधून जर ऍड रन केली, बरोबर आहे. सपोज आता हे होय, ह्याला 17 पोरं येतं किंवा 12 येते, 1 डझन येतं, बरोबर आहे. मग त्याला काय करायचं? सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा विचार करावा लागेल का नाही करावं लागणार? मग तसं माझ्या अकाउंट मध्ये किती पेजेस येतं? 30 ते 40 पेजेस येतं. मग मला ऍड कोणत्या पेज वरती रन करायची? मग मला तिथं काय करावं लागेल? स्विच करावं लागेल किंवा मला ते सिलेक्ट करावं लागेल. पण मी जर अकाउंट मध्ये आलो, मी काय पेज वरती आलो, तर मग ऍड कुठं रन होणार? डायरेक्ट येतो ना. मी जर आपल्या अकाउंट मधून माझ्या जर ऍड रन केली तर शेवटी जाऊन ज्या पेज वरती ऍड रन करायचं ते सिलेक्ट करावं लागतं. आणि जर तुम्ही पेज वरती आलात तर ऍड सेंटरचं पण ऑप्शन होतं आणि इथं पेज सिलेक्ट करायची गरज नाही. आता मी ऍड मॅनेजर मध्ये जातो. दोन्हीकडे पण ऍड मॅनेजर, सगळ्यांना समजतंय ना. तर ऍडव्हर्टाइजमेंट कुठून रन करायची? तर ऍड मॅनेजर मधून करायची. कुठे आलो मी आता? ऍड मॅनेजर वरती. हा, ऍड सेंटर आणि ऍड मॅनेजर मध्ये डिफरन्स आहे. ऍड सेंटर म्हणजे काय? तर तुम्हाला आहे ना जास्त लांबून जायची गरज नाही, शॉर्टकट आहे. ऍड सेंटर मध्ये आधी पैसे टाकावे लागतात. कशामध्ये? ऍड सेंटर मध्ये आधी काय करावं लागतात? पैसे ऍड करावे लागतात आणि नंतर तुमची ऍड पब्लिश होते. नंतर तुमचं काय येतं? तुम्हाला टायटल, डिस्क्रिप्शन, इमेज सिलेक्ट करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली पण ते सिलेक्ट होऊ शकतं. ऍड सेंटर मधून 3 ते 4 मिनिटात ऍड होते. ऍड मॅनेजर मधून ऍड जास्त होते. तर ते आपण डिटेल मध्ये पाहणार आहे. आता मी कुठे आहे? ऍड मॅनेजर. तर ऍड मॅनेजर वरती ज्यावेळेस क्लिक करणार तर इथं तुमचं काय होतं? ऍड मॅनेजरचं डॅशबोर्ड होतं. त्याच्यामध्ये आतापर्यंत किती लोकांचे ऍड रन केलेत, किती ऍड रन केलेत, किती लोक ऍड चालू येतं, किती एरर येतं, सगळ्या गोष्टी इथं दिसणार. आता मला काय करायचंय? ऍडव्हर्टाइजमेंट रन करायला स्टार्ट व्हायची. आतापर्यंत जेवढं शिकवलं सगळ्यांचं क्लिअर आहे. आता काय सांगितलं? फक्त पेज क्रिएट करायचं आणि ऍड मॅनेजर मध्ये जाऊन आपल्याला काय करायचंय? ऍड रन करायची. मग जर ऍड रन करायचं असेल तर मला काय करावं लागेल? क्रिएट मध्ये जावं लागेल आणि क्रिएट मध्ये गेल्यानंतर माझ्याकडे ऑब्जेक्टिव्ह येतात. तर मग हे ऑब्जेक्टिव्ह समजणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जीवन जगताय,
ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? हेतू. मग तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? हा, तुमचा हेतू काय? आता तुम्ही जीवन जगतात तर कशासाठी जगतात? कोर्स कम्प्लीट करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी, फिरण्यासाठी. सगळ्यासाठी. ऑब्जेक्टिव्ह काय आहे तुमचा? ऑब्जेक्टिव्ह मी बिझनेस करतोय, कशासाठी करतोय? पैशांसाठी. प्रॉफिट कमवण्यासाठी, अजून जास्त पैसे. हा ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रॉफिट इज द एंड ऑब्जेक्ट ऑफ एनी. तसं आपण आता ऍडव्हर्टाइजमेंट रन करतोय तर कशासाठी करतोय हा पहिला क्वेश्चन. बिझनेससाठी. काय करण्यासाठी? फॉलोअर्स. पण प्रत्येकाचा ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळा असू शकतो. हा, जर मग- नवीन बिझनेस असेल तर आधी तो लोकांपर्यंत पोहोचणार. बरोबर. मग ही तर त्याच्यामुळेच तर ऑब्जेक्टिव्ह दिले. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? तुम्हाला काय करायचंय? मग मी काय करू आता? अवेअरनेस करू का ट्रॅफिक करू का एंगेजमेंट करू का लीड जनरेट करू का ऍप प्रमोशन करू का सेल्स करू? आधी तर बघ, एखादा ऍप आहे हम्म. तर त्याची मार्केटिंग करायची तर ऍप प्रमोशन वरती मी डायरेक्ट गेलो पाहिजे. एखादी वेबसाईट वरती जास्तीत जास्त लोक घेऊन यायचे तर काय करावं लागेल? ट्रॅफिक करावं लागेल. जर मला एंगेजमेंट करायची असेल तर मला पहिल्यांदा कोणती तरी मुलगी आवडली पाहिजे तर एंगेजमेंट होईल. एंगेजमेंट माहिती का काय असते? एंगेजमेंट कशी होती? एंगेजमेंट रिंग घालतात. दोन कंपनी एकत्र आल्या का मुलगी पटल्यानंतर? रिंग. रिंग असल्यानंतर. ठीक आहे, मग मी तुमच्या स्टाईल मध्ये सांगतो. इथं अवेअरनेस म्हणजे काय? म्हणजे सपोज मी खूप सुंदर दिसतोय आणि मी कुठे बाहेरच नाही गेलो तर मी लोकांना दिसेल का? शेजारच्या ऑफिसला खूप सुंदर मुलगी, हे मला कसं माहित झालं? बघितलं. सकाळी बाहेर चाललो होतो, ती पण तिकडून आली, तिला बघितलं, मग समजायला लागलं की काय बाहेर चांगल्या मुली येतात. मग काय केलं? बाहेरच थांबलो मी 2 तास. मला काय समजलंय आता आजच्या दिवसात काय समजलंय? बाहेरच्या ऑफिसमध्ये चांगल्या मुली येतात. मग काय केलं? बाहेरच थांबायला लागलो मी आजकाल. आता उद्या पण मी बाहेरच थांबू शकतो. मला एक गोष्ट समजली, काय अवेअरनेस म्हणजे काय? फक्त माहिती झालंय मला आताची, फक्त माहिती झालंय चांगल्या मुली येतात. पण अजून ओळख झाली का? अजून बोलणं झालंय का? अजून त्यांचा मार खाल्लाय का? नाही खाल्ला. मग अवेअरनेस म्हणजे काय? आपल्या प्रॉडक्ट बद्दल फक्त काय करणं? पोहोचणं किंवा त्याच्याबद्दल काय म्हणणं? माहिती देणं. मग आता जसं की त्या मुलीला डायरेक्ट बस स्टॉपवरला जर नंबर मागितला तर ती देणार नाही. पण ह्याला तिला काय माहिती असतं? तिला जर ह्याच्याबद्दल आधी माहिती असली, चांगला मुलगा आहे, काहीतरी हेल्प मागतोय किंवा त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा हेतू काय आहे फोन नंबर घेण्याचा, हे जर त्याला माहित असतं तर तिने दिला असता. तुम्हाला असं बोलायचं ना की जेव्हा आपले ऍड आणि आपल्याला नाही, अवेअरनेस आता सध्या तर अवेअरनेस म्हणजे काय? आपण एखादा नवीन बिझनेस स्टार्ट केलाय तर लोकांना फक्त हे समजलं पाहिजे की NMD प्रायव्हेट लिमिटेड नावाची डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंग शिकवणारी इन्स्टिट्यूट आहे. हे लोकांना जर माहित झालं तर लोक काय करतील? नेक्स्ट टाइमला जर आपण आता पहिल्यांदा अवेअरनेसची ऍड रन करायची, अवेअरनेसच्या ऍड मध्ये काय काय इम्पॉर्टंट असतं? अवेअरनेस मध्ये सगळ्याच गोष्टी माहित असल्या पाहिजे. एक तर त्यांचं लोकेशन काय आहे, कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, कॉन्टॅक्ट नंबर काय आहे, सगळ्या गोष्टी माहित असणं गरजेचं आहे अवेअरनेस मध्ये. पण अवेअरनेस मध्ये एक गोष्ट, जर त्यांनी त्या ऍड वरती जरी क्लिक केलं तर तिथं कॉन्टॅक्ट नंबर किंवा कॉलचं काहीच ऑप्शन नसतं. असतं का? अवेअरनेस म्हणजे फक्त आपल्या तिथं हेतू नसतो की जास्तीत जास्त नंबर गोळा करणं. तिथं काय हेतू असतो?
फक्त आपल्याबद्दलची इन्फॉर्मेशन लोकांना माहीत होणे किंवा आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन लोकांना माहीत होणे, तेवढाच एक हेतू असतो अवेअरनेसमध्ये. मग आज आता निकेशला काय झालंय, निकेश त्या मुलीला आता काय करतो, मुलगी त्याला दिसली किंवा मला ती मुलगी दिसलेली आज, आता अवेअर झालोय मी तिच्याबद्दल. आता नेक्स्ट डेला काय होईल, बोलायला जातं. ती तर माझ्यावर नाही बोलणार, मलाच काहीतरी पुढाकार करावा लागेल. मग मी काय करणार, कोणाकडून Insta ID घेणार. हा? पण इन्स्टा आयडी घ्यायला तिचं तर नाव माहिती असलं पाहिजे. मग मी काय करणार, नाव माहिती का नाही? विचार मी विचारणार. मी विचारणार, मी काहीतरी ओळख करणार किंवा विचारणार किंवा माझ्या मैत्रिणीची मैत्रिणीला बोलायला लावणार किंवा मित्राला बोलायला लावणार. जे आपण कॉन्व्हर्सेशन होतं त्याला बोलतात एंगेजमेंट. मग सपोज मी इंस्टाग्रामवरती ऍड रन केली, ती ऍड लोकांना आधी दिसते, ज्यावेळेस दिसते त्यावेळेस होतं अवेअरनेस, आणि ज्यावेळेस त्याच्यावरती लोक काय करतात, रिॲक्ट करते. जसं ती मुलगी मला दिसली आणि मी तिला का नंबर मागतोय किंवा मी का तिच्याबरोबर बोलतोय, कारण ती आवडली म्हणून. असं काय नाही झालेलं, मी कल्पना करतोय. कल्पना मला आवडली म्हणून मी काय करतोय, तिला मेसेज करतोय, जेवली का, गुड मॉर्निंग, किंवा डायरेक्ट मी काय करतोय, तिला बोलतोय. म्हणजे कॉन्व्हर्सेशन होतं त्याला काय बोलतात, एंगेजमेंट. जे कॉन्व्हर्सेशन होतं ते एंगेजमेंट. आता जर पुढे जाऊन जर तुम्हाला काय क्वेश्चन आला की एंगेजमेंटचे ऍड रन करा, किंवा एखाद्याने जर विचारलं की मला आहे ना सगळ्यात जास्त मेसेज आले पाहिजे, काय आले पाहिजे, किंवा माझ्या क्लायंट सोबत किंवा नवीन युजर सोबत माझं कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे, जास्तीत जास्त मला मेसेज आले पाहिजे, तर मग तुम्ही ऑब्जेक्टिव्ह कोणता सिलेक्ट करणार, एंगेजमेंट. तर मग मी हे एक्झाम्पल का देतोय तुम्हाला समजलं का, हो, समजलं. नाहीतर बाकीचे लोक फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवतील. एक्झाम्पल काय इम्पॉर्टंट आहे समजलं ना. कुणाला माझे एक्झाम्पल आवडत नसतील, ऋषिकेश, रेणू, आवडतात सर. आवडतात, ठीक आहे. मग एक्झाम्पल जर तुम्हाला आवडत नसेल तर मला सांगा, मी एक्झाम्पल चेंज करतो. अवेअरनेस झाल्यानंतर हा ओके, अवेअरनेस झाला, मला ती मुलगी दिसली, सुंदर आहे हे समजलं, म्हणून मी तिच्या मागं लागलो. रिझन काहीतरी होतं मागं लागण्याचं, म्हणून मी तिला मेसेज केला, तुझा नंबर दे, तिने दिला नाही. परत मी मेसेज केला, परत तिने नंबर दिला, कॉन्व्हर्सेशन झालं, चांगला आमची काय झाली, बॉन्डिंग झाली, किंवा मी तिला मेसेज करतोय, मग मेसेज करणं किंवा तिचा मेसेज येतोय, माझा मेसेज येतोय, ह्याच्यातून चांगली एंगेजमेंट. तू कुठं राहते, गणपतीपुळेला, मी पण गणपतीपुळेला. मग असं जे कॉन्व्हर्सेशन होतं त्याच्यामध्ये तुला काय आवडतं हे जे बोलणं झालं त्याला कॉन्व्हर्सेशन बोलतात, त्याला एंगेजमेंट बोलतात. एंगेजमेंट कधी होते, ज्यावेळेस आपण काय करतोय, सगळी डिटेल. हा, म्हणजे तुम्ही एखादा मूवी पाहताय आणि मूवी लय टक लावून पाहताय किंवा खूप हृदयाच्या काळजापासून हृदयाने का म्हणजे एकदम बॉटम म्हणजे हृदयाच्या बॉटम पासून पाहतात म्हणजे हृदयापासून पाहताय एखादा मूवी, मग तुम्ही मन लावून पाहता म्हणजे एंगेज झालात तुम्ही. एंगेज म्हणजे काय ते समजायचं तुम्हाला. आता त्या मुलीबरोबर सगळे एंगेज झालो, नंतर मला काय करायचं, आता मला पण ती आवडते आणि तिला पण मी आवडतो, तर काय होणार, मग मी घरच्यांना सांगणार, घरच्यांना घेऊन तिच्या घरी जाणार. कोणाला घेऊन जाणार, घरच्यांना घेऊन जाणार. कसं जाणार, कसं तरी जाणार, त्याला बोलतात ट्रॅफिक. ट्रॅफिक घेऊन गेलो ना मी त्यांच्या घरी. मग आपल्याला जर ट्रॅफिक आणायचंय आपल्या वेबसाईट वरती, तर एकट्याला बोलवणार का, सगळ्यांनाच बोलवणार. मग जास्तीत जास्त लोकांना आपल्या वेबसाईट वरती जर आणायचं असेल तर काय करायचं, ट्रॅफिक आणायचं. तुम्हाला जर कोणी विचारलं की माझ्या वेबसाईट वरती ट्रॅफिक आणायचंय किंवा मला काय करायचंय, फेसबुक वरती जास्तीत जास्त लोकांना घेऊन यायचंय किंवा मला इंस्टाग्रामच्या प्रोफाईल वरती जास्तीत जास्त लोकांना, मग कोणती ऍड रन करू,
Traffic. आता काय लोक तर असंच विचारतात, मला युट्यूबवरचे सबस्क्रायबर वाढवायचे, हम्म. मग कोणती ऍड रन करणार? Traffic. ट्रॅफिक. समजलं? तुम्हाला वेबसाईटचं एखादं पेज आहे त्याच्यावरती जास्त लोकांना यायचं, मग कोणती रन करणार आहे? ट्रॅफिक तुम्ही रन करणार. दुसरी करून जमेल का? एंगेजमेंट समजलंय, अवेअरनेस समजलंय, ट्रॅफिक पण समजलंय, आणि आता लीड जनरेशन. लीड जनरेशन म्हणजे काय? कन्वर्ट करणं. मग सपोज आता मी सगळ्या फॅमिलीला घेऊन त्यांच्या घरी गेलोय, बरोबर आहे, ते मला पाहणार, मी त्यांना पाहणार, नंतर त्यांच्या घरचे पण मला क्वेश्चन विचारणार, काय एज्युकेशन झालंय, किती प्रॉपर्टी, 2 BHK फ्लॅट आहे का, गाडी आहे का, सगळे क्वेश्चन विचारणार. म्हणजे तिथं पण काय होणार? एक एंगेजमेंट होणार. तिथं पण क्वेश्चन आन्सरच चालतात ना. मग त्या क्वेश्चन आन्सरला पण आपण एंगेजमेंटच बोलू शकतो. आणि दुसरं काय, जर त्यांना ओके वाटलं सगळं तर ते काय म्हणणार? हो म्हणणार. त्या मुलीचा हात माझ्या हातात देणार, त्याला बोलायचं लीड जनरेशन. म्हणजे लीड जनरेशन म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती लोक येतात किंवा तुमची ऍडव्हर्टाइजमेंट दिसते, पहिल्यांदा दिसणार म्हणजे अवेअरनेस होणार. तिथं तुम्ही क्वेश्चन विचारणार, व्हॉट इज द फीज फॉर दॅट कोर्स, किंवा तुम्ही विचारणार वेअर इज इट लोकेटेड. नंतर तिकडून क्वेश्चनचा आन्सर येणार. नंतर मी म्हणणार शेअर युअर नेम अँड फोन नंबर. जो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला भेटतो त्याला काय बोलायचं? लीड बोलायचं. त्यांचं फायनल कन्फर्मेशन आला ओके तर ओके, तर झालं लीड जनरेशन, त्याला बोलू शकतो. आणि डायरेक्ट म्हणजे काय? आला इथं, पैसे पे केले, ऍडमिशन घेतलं, त्याला बोलायचं सेल्स. मग सेल्स ही सगळ्यात शेवटची प्रोसेस आहे. म्हणजे लग्न होणे म्हणजे सेल्स आहे. आपल्या एक्झाम्पल नुसार सगळे तुम्हाला समजले का? अवेअरनेस समजला, ट्रॅफिक समजलं. स्टार्टिंगला अवेअरनेस करणार का? हा, सगळ्यात आधी तुम्ही जर एखादी जर गोष्ट काय आहे नवीन आहे तर त्यावेळेस अवेअर करायचं. क्लायंटच्या मागणीनुसार आपण ते चेंज करू शकतो. हा, क्लायंटला माहित नसतं ना. आपण न्यू क्लायंटचं म्हणणं काय आहे, त्याचं म्हणणं आहे की डायरेक्ट लग्न झालं पाहिजे. बरोबर, होऊ शकतं का मग डायरेक्ट लग्न? नाही होऊ शकत. सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट झाल्या तर होतं, स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी. फॉलोअर असले तरी पण आपण अवेअरनेस क्रिएट करू शकतो. झिरो फॉलोअर. अवेअरनेसचं मतलबच तेच आहे की तुमचं पेज लोकांपर्यंत जाणार आहे, तुमचं हे, मग तुम्हाला आवडलंय ना ते, लोक फॉलो करतील तुम्हाला, ते लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ही प्रोसेस 1 दिवसाची 2 दिवसाची नसते अवेअरनेसची. त्याच्यामुळे मी सजेस्ट काय करतो माहितीये का, क्लायंटला ज्यावेळेस क्लायंट येतो ना त्याला सांगतो की तुम्ही ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन वरती करा फोकस. मग ज्यावेळेस तुमची सारखी लोकांना ऍड दिसते त्यावेळेस NMD बद्दल काय होतं, म्हणजे तुम्हाला जर एकाच गोष्टीबद्दल चांगल्या गोष्टी ऐकायला भेटतात तर तुमचं काय होतं, ब्रेन काय होतं, वॉश होतं. मग तुम्ही काय होतात, त्याचं फॉलो होतं. तसं की तुम्ही एकच ऍड इंस्टाग्रामवर पण दिसली NMDची, तीच ऍड जर फेसबुकवरती पण दिसली, तीच ऍड गुगलवरती पण दिसली, तीच ऍड टीव्हीला पण दिसली, तर मग तुमच्या मनात ते पूर्ण फिक्सच होती इमेज त्याची, होती का? मग ह्या ब्रँड अवेअरनेसचं काय आहे का, तुमचं माइंड वॉश करणं काम असतं. आणि ब्रँड अवेअरनेस म्हणजे तुमच्या ब्रँडबद्दल, तुमच्याबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल प्रॉपर डिटेल. आता इथं दुसरा एक रिक्वायरमेंट अशी असते की ब्रँड अवेअरनेसची जर तुम्हाला कॅम्पेन रन करायचे असतील तर तुम्हाला 70% टेक्स्ट असतो. काय असतो? 70% काय असतं? टेक्स्ट असतो. आणि बाकी किती पर्सेंट? 30% काय असते? इमेज. 30% इमेज. मी रस्त्याने चाललोय आणि पुढे एक फ्लायर दिसतोय, मोठ्या बिल्डिंग दिसतात त्या फ्लायर वरती, लगेच समजून येतं काय, रिअल इस्टेटची ऍड. म्हणजे पहिल्यांदा आपले डोळे काय पाहतात, इमेज पाहतात. नंतर वाचायचं का नाही ते डिसाईड कशावरती ठेवतात, इंटरेस्ट वरती ठेवतात. तुम्ही इंस्टाग्राम वरती स्क्रॉल करतात,
स्क्रॉल करत असताना तुमच्या इंटरेस्ट रिलेटेड असेल तर तुम्ही थोडं थांबतात. बरं, तुमच्या मित्राचा फोटो दिसला तर मग थांबतात, बघतात, लाईक करतात, कमेंट करतात आणि नंतर पुढे जातात. दुसऱ्याचा फोटो असला लगेच फास्ट जातो. मग अवेअरनेसची काही ऍड रन करायची असेल तर 70% काय लागतं तुम्हाला? टेक्स्ट. म्हणजे ह्याच्यावर 70% त्या इमेजवरती टेक्स्ट असलं पाहिजे. म्हणजे त्या कंपनीचं नाव पण, कोणती कंपनी, कोणाची ऍड आहे ते पण, सर्व्हिसेस कोणते, मॉडेल कोणते, कॉन्टॅक्ट नंबर, लोकेशन पण असतं. पण ज्यावेळेस तुमची ऍड लीड जनरेशनची असते तर लीड जनरेशन मध्ये काय आहे? 70% इमेज. लोकांना काय अवेअर माहिती NMD प्रायव्हेट लिमिटेडचं आहे, कोणता प्रॉडक्ट, कोणते सर्व्हिस आहे ते पण माहिती. आता फक्त काय 10 ते 15 वेळा तुम्हाला ऍड दिसलेली, आता फक्त तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायचे. आणि ती लीड जनरेशनची ऍड कोणाला दिसते? ज्यांना अवेअरनेसचे कॅम्पेन दिसतेत ना त्यांनाच लीड जनरेशनची दिसते. म्हणजे कन्व्हर्जन खूप चांगलं होतं. त्यांना आधीच ऑलरेडी माहिती झालेली. आता लीड जनरेशनची त्यांना ऍड दिसेल, त्याच्यावरती त्यांनी क्लिक केलं तर डायरेक्ट फॉर्म ओपन होतो, नाव, नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर. सांगायची गरज आहे का? अप्लाय केलं, लीड जनरेशनचं एवढं सोपं. लीड जनरेशन मध्ये काय, फक्त इमेज पाहिजे, तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा आहे फक्त, ना बिझनेसचं नाव द्यायचंय, ना तुम्हाला पूर्ण डिटेल पाहिजे. तुम्ही जर आमच्या इंस्टाग्रामवरती जर बघितले तर बघा, जर ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग आणि खाली एक कॉन्टॅक्ट नंबर बस, आणि मध्ये फक्त इमेजेस आहे. त्या इमेजेस वरून समजतं तो फोटोग्राफीची इमेजेस आहे का, डिजिटल मार्केटिंगची इमेजेस आहे का, डेटा सायन्सची इमेजेस आहे. तर इमेज किती इम्पॉर्टंट प्ले रोल करते ते तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. समजलं? तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा अवेअरनेसची पाहिजे, नंतर ट्रॅफिकची पाहिजे, नंतर एंगेजमेंटची पाहिजे, नंतर लीडची पाहिजे. आता लीड म्हणल्यानंतर त्याचा नंबर घ्यायचा आहे तर आपल्याला सगळे डिटेल तिथे टाकावं लागतील. तर स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या ऍड पाहणार आहेत. सगळ्यांना समजलं? कोणाला जर नसेल समजलं तर तुम्ही मला विचारू शकतात. आता मला काय करायचंय, मी एक क्वेश्चन विचारला होता की ऍड सेंटरची मला ऍड रन करायची. ऍड सेंटर मध्ये आणि ऍड मॅनेजर मध्ये काय डिफरन्स आहे? 2च मिनिटात आपण लेक्चर संपवणार आहे. बोर नाही होत? मी ऍड सेंटर मध्ये गेलो, स्लो चालतंय, दिसतंय ऑलरेडी जे ऍड. इथं काय करायचं, मला ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जायचंय. इथं पण मला ऑब्जेक्टिव्ह काय आले वेगळे, ऍड युअर ऍडव्हर्टायझिंग प्लॅन, गेट मोर मेसेज, गेट मोर व्हॉट्सअप मेसेज, गेट मोर बुकिंग, गेट मोर वेबसाईट परचेस, फेसबुक कंटेंट प्रमोट करायचा आहे, इंस्टाग्राम कंटेंट प्रमोट करायचा आहे, गेट मोर वेबसाईट व्हिजिटर, हे सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. ऍड सेंटर मधून जर तुम्ही ऍड रन केली, मला काय करायचंय, जास्तीत जास्त मेसेज आणायचे. मी तो ऑब्जेक्टिव्ह चूज केला, जास्तीत जास्त मेसेज. तिथं इकडं तुम्हाला ऍड सेंटर मध्ये असं एंगेजमेंट वगैरे दिसतंय का? इंडिव्हिज्युअल तुम्हाला दिसलं, तुम्हाला काय करायचं. पण ऍड सेंटरचा रिझल्ट राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत जात नाही, तुमचं अमाऊंट जास्त एक्झॉस्ट होतं ऍड सेंटर मधून. दरवेळेस सर ऍड मॅनेजर मधूनच. आता ऍड मॅनेजरचा प्रॉब्लेम काय, ऑटोमॅटिकली त्यांनी फोटो पण घेतला, ऑटोमॅटिकली त्यांनी कंटेंट पण घेतला, तुमची ऍड पण रन झाली, पैसे टाकायचं आणि झाले ऍड. दिसली का? मी काय केलं का? मला कशासाठी रन करायची ते पण नाही विचारलं त्यांनी. किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे? 14.6 to 42K लोकांपर्यंत. त्यासाठी पैसे किती लागणार एवढे. पण इथून जर तुम्हाला जर ते चेंज करायचं असेल डिस्क्रिप्शन वगैरे, ते पण चेंज करण्याचा ऑप्शन आहे. तर मग मी इथं टाकतो डिस्क्रिप्शन, काय टाकतो, ऍडमिशन ओपन फॉर. पण इथं आपल्याला समजतंय का आता आपल्याला ऍड कशासाठी, एंगेजमेंटची ऍड आहे का लीड जनरेशनची, काही समजत नाही.
मग इथं मी ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग हे सिलेक्ट केलं. नंतर इमेज चेंज करायची, इमेज पण चेंज करू शकता तुम्ही. मला इंस्टाग्रामचीच इमेज पाहिजे, इंस्टाग्राम वरती जा, कोणती पण सिलेक्ट करा. हे पहिले रिमूव्ह करायची, रिमूव्ह करा. आता मी काय केलं, एक वेगळी माझ्याकडे नाही म्हणून सिलेक्ट केली मी ती, किंवा दुसरी करा. ठीक आहे, हे सिलेक्ट करतो मी. 2 इमेज सिलेक्ट केलेत, पण एक मी काढतो. कॅरोजल मध्ये पण तुम्ही काय करू शकता, इमेज सिलेक्ट करू शकता. ऍडमिशन ओपन फॉर डिजिटल मार्केटिंग विथ 100% EY टाकायचं का डबल ई टाकायचं. नंतर आता इथं काय हेडलाईन, हेडलाईन काय टाकायचं, झालं. पण आता ह्याची कॅरेक्टर बघा, 30च कॅरेक्टर बघतात. मी किती टाईप करतोय दिसतंय का, लिमिट आहे तिथं. काय लिमिट आहे, 25 कॅरेक्टर दिसतंय. मग इथं फक्त ऍडमिशन ओपन टाका, 25% ऑफ. किती पर्सेंट, कुठं गेलं पर्सेंट, झालं. इमेज चुकीची झाली, लोक म्हणतील, काय म्हणतील, गुढीपाडवा कुठाला आणला ह्याने आता. बरोबर आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर करतात ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. आता हे मेसेज आणायचे, आपलं काय होतं मेसेज. मग मेसेज कुठं आणणार, इंस्टाग्रामच्या पेज वरती का व्हॉट्सअप वरती, मेसेंजर वरती नको, 2 ठिकाणी आपल्याला आणायचे. आता ऍडव्हर्टाइजमेंट करतोय आपण, मार्केटिंग करतोय आपण, मॅनेजमेंट करतोय का, राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. मग कोणत्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर आपली ऍड होईल. ऑलरेडी मी काय केलंय, तर इंडियामध्ये पोहोचायचे का पुण्यामध्ये, 18 वर्षाचे लोक करतात डिजिटल मार्केटिंग, 45चे पण करतात, 43चे पण करतात. मला मग कुठे पोहोचायचंय, पुण्यामध्ये पोहोचायचंय, पुण्यामधल्या लोकांपर्यंतच पोहोचायचंय. तिथं काय टाकणार, पुणे लोकेशन टाकणार. झालं. मला डिटेल टार्गेटिंग नाही टाकायचं, तर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मला डिजिटल मार्केटिंग रिलेटेड असेल तर डिजिटल मार्केटिंग रिलेटेड, मला एवढंच लोकांना, कोणी पण असू द्या. एज्युकेशन मॅटर नाही करणार, त्याचं एज्युकेशन काहीच मॅटर नाही, तो कितवीला आहे ते पण मॅटर नाही करणार. मग त्याच्यामुळे मी काय टाकलं नाही, बाकीचे डिटेल्स नाही टाकले. आणि इथं काय करणार, दिवसाचे ऍड मॅनेजर मध्ये आपल्याला पहिल्यांदा पैसे नाही ऍड करावे लागत. आता इथं काय, मिनिमम अमाऊंट किती टाकावं लागेल, 258 रुपये. मॅक्झिमम किती टाकू शकतो आपण, किती पण, 5 लाखापर्यंत आहे पर डेचा. ठीक आहे. मग किती टाकू मी आता इथून, 300 रुपये टाकतो. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण काय करतोय, मी जर नेक्स्ट केलं तर ते डायरेक्ट मला कुठे जाणार, पेमेंट वरती घेऊन जाणार. म्हणजे जोपर्यंत पेमेंट ऍड करत नाही ऍड सेंटर मध्ये, तोपर्यंत काय होत नाही, ऍडव्हर्टाइजमेंट रन होत. हो, लीड येणार ना. आपण आता हे पेड करणार आणि उद्या लगेच तुम्हाला दाखवणार किती आपल्याला. आता हे 19चं कार्ड आहे, तुम्हाला जर UPI ने करायचं तर UPI ने पण पेमेंट करू शकतात. सगळेच वेगवेगळे पेमेंट गेटवे येतं. आता मी एक रन करणार, बाकीची तुम्ही ऍड रन करायची. ऍड सेंटरचं एवढं काय अवघड नाही, किती सिंपल आहे. पण ऍड मॅनेजर मध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह किती येतं, असं क्वेश्चन विचारलं तुला, आता ऑब्जेक्टिव्ह किती येतं. मी एक ऍड रन करणार, बाकीचे 2 तुम्ही रन करणार. पैसे कोण टाकणार, मीच टाकणार. म्हणजे तुमचे काय होणार, प्रॅक्टिस होणार. झालं, पे केलं. तुम्ही पर डेचं लावलं, बट किती दिवसांसाठी लावलं, एकाच दिवसासाठी. ओके. पर डेचे पैसे आहेत का ते? हम्म. हा.
आता सपोज कसं आहे, आपण ऍड रन केली, काय केली आपण ऍड रन केली, दिवसाचे 5,000 ठेवले आणि 500 रुपये टाकले, तर चालू शकतं का? नाही, चालू शकतं. 500 रुपये यूज होणार त्यात. आता माझं जीवन जगण्यासाठी मला किती खर्च येईल? झाले रिव्ह्यू झाला. मला टोटल आयुष्यभर जीवन जगायला किती पैसे लागतील? तुला किती लागतील? दररोजचा खर्च किती तुझा? हा, तुझा किती खर्च आहे दिवसाचा? 500 रुपये, बरोबर आहे. मग महिन्याला 15,000. एक माणूस 70 वर्ष जगतो, बरोबर आहे. मग 70 इंटू, आता तो अजून पुढे 50 वर्षाचं कॅल्क्युलेशन करू. 50 इंटू 15,000. मग 12 महिने असतात एका वर्षात. मग वर्षाचे किती होतात? 1,80,000. 1,80,000 इंटू 50 किती होतात? किती होतात? 1,80,00,000 वरती जात आहे, जास्त जातात, बरोबर आहे. मग आहेत का तुझ्याकडे आता 1 करोड? मग तरी पण कसं काय तू जीवन जगतोय? म्हणजे कधीतरी पैसे येतील. तसंच आहे की आपण आता काय केलंय, डेली बजेट काय ठेवले? 5,000 ठेवले आणि अमाऊंट किती टाकली? 400-500 रुपये टाकले. मग चालेल का? कमी लोकांपर्यंत नाही, जोपर्यंत त्याचं म्हणजे जसं की दिवसाला 5,000 लोकांना जाणार आहे, मग 24 तासाचे 5,000 आहेत, मग आपण टाकले 500 रुपये. तर जोपर्यंत पैसे आहेत, आणि हे पैसे कशावरती कटतात? जेवढे जास्त लोक पाहतील तेवढ्या, मग ते पर कॅल्क्युलेशनला कट होणार, ते पैसे संपले, बंद होणार. समजलं? आता हे रिव्ह्यू मध्ये गेले, 15 मिनिटं रिव्ह्यू मध्ये जातं आणि नंतर काय होणार? लोकांपर्यंत पोहोचवायला चालू होणार. आणि कुणापर्यंत पोहोचणार? ही आपली ऍड मुंबईला दिसेल का आता? का नाही दिसणार? लोकेशन पुणे सिलेक्ट केलेलं. लोकेशन पुणे सिलेक्ट केले. मेसेज किती आलेत? उद्या आपण कॅल्क्युलेट करू शकतो का? अशा ऍड रन करा. आता कशामध्ये? रिव्ह्यू मध्ये. किती सोपं आहे ऍड सेंटर. पुण्यामध्ये रँडमली 18 ते 41 मध्ये कोणाला पण दिसेल. हो, किती लोकांना? आता किती तिथं एस्टिमेटेड सांगितलं होतं, त्यांनी सांगितलं की 26,000 लोकांना दिसेल. पण निस्ती दिसून उपयोग नाही. टार्गेट ऑडियन्स नाही. किती लोकांनी क्लिक करतात ते मॅटर आहे. किती लोकांनी क्लिक करून कॉल किती लोक करतात ते मॅटर आहे. मेसेज किती लोक करतात. मग आपल्याला इथून कन्व्हर्जन रेट दिसेल. 5,000 लोकांना दिसेल किंवा 27,000 लोकांना काय दिसेल, अवेअर किती होतील, एंगेजमेंट किती लोकांपर्यंत जाईल. म्हणजे पहिल्यांदा असतं इम्प्रेशन, 27,000चे इम्प्रेशन येतील. एंगेज किती होतील? 7,000. आणि मेसेज किती करतील? 7 लोक करतील. आणि 7 लोक पैकी ऑफिसला किती येतील? 1 लोक. आणि 1-2 येतील. आणि 2 मधले ऍडमिशन किती घेतील? 1च घेतील. तसं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. सर राईट टार्गेट ऑडियन्स नाही करणार सेंटर, कोणाला पण दाखवेल का? रॅन्डम दाखवा. आणि ऍड मॅनेजर मध्ये तुम्हाला राईट इथं पण करता येतं आपल्याला राईट टार्गेट, पण डिटेल मध्ये नाही करता येत. तुम्हाला फक्त तुमच्या गर्लफ्रेंडलाच दाखवायची ऍड सेंटर मधून नाही करू शकत. ते कुठून करू शकतात? ऍड मॅनेजर. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजचा लेक्चर संपतो. ठीक आहे, थँक्यू.